नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 नुकत्याच झालेल्या घटक चाचणी 2 मधील ही प्रश्नपत्रिका आहे. या ठिकाणी 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका, 40 मिनिटाची वेळ आहे. अंतिम परीक्षा दृष्टीनं हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. घटक चाचणी 2 गणित भाग 1 घटक क्रमांक 4 आणि घटक क्रमांक 5 यावरती अवलंबून होती. घटक क्रमांक 4 गुणोत्तर प्रमाण आणि घटक क्रमांक 5 दोन चलातील रेषीय समीकरणे. प्रश्न पहिला 2 गुणांचा आहे. पुढील उपप्रश्नासाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा. पहिला आहे, शुभम आणि अनिल यांना 3:5 प्रमाणात 24 केळी वाटली तर शुभमला मिळालेली केळी किती? प्रमाणांची बेरीज केली, 5 आणि 3 8, आणि त्या बेरजेनं जर एकूण केळीला भागला आपण तर 8 ते 24, 3ची 3 पट आणि 5ची 3 पट, 3ची 3 पट 9 आणि 5ची 3 पट 15, 9 आणि 15 24, 9 भाग शुभमचे, म्हणजे अचूक पर्याय नंबर डी. 3x + 5y बरोबर 9 आणि 5x + 3y बरोबर 8, तर x + yची किंमत खालीलपैकी कोणती? या ठिकाणी या दोन समीकरणांची बेरीज केली, तिरकस सगुणक सारखे आहेत, 3 3 5 5. बेरीज केली तर 3x + 5x 8x + 5y + 3y + 8y आणि 9 आणि 7 16. 8x + 8y बरोबर 16. प्रत्येक पदाला 8ने भागून x + y, 8 2 16. 8x ला 8ने भागले x, अधिक 8yला 8ने भागलं y, 16ला 2ने भागलं, 8 2 16. x + y बरोबर 2. अचूक पर्याय नंबर ए. दुसरा एक, खालील उपप्रश्न सोडवा. बी 2 गुणांचा प्रश्न आहे, म्हणजे पहिला ए 2 गुणांचा, बी 2 गुणांचा, असा पहिला प्रश्न 4 गुणांचा. खालील उपप्रश्न सोडवा. 15 25 या गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा. गुणोत्तराचं दुसरं पद 100 असल्यामुळे शतमान 15/25, या 25ला 4 गुणल्यानंतर 100 येते. अंशाला पण 4 गुणायचं. 25 चौक 100, 15 चौक 60/100, 60%. खालील समीकरण सोडवा. 2p बरोबर p अधिक 4/9. या ठिकाणी p मागे घेतले, 2p वजा p बरोबर 4/9. 2p मधून p गेला, p बरोबर 4/9. प्रश्न दुसरा ए 2 गुणांचा आहे. खालील कृती पूर्ण करा. जर a भागिले b बरोबर 5/3 तर a अधिक 7b भागिले 7 हे गुणोत्तर काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. जर a/b बरोबर 5/3 तर एकांतर क्रिया आपण केली तर या ठिकाणी अंशांचं गुणोत्तर, छेदांचं गुणोत्तर स्वतंत्र, म्हणजे a भागिले 5 आणि b भागिले 3 म्हणजे b पाहिजे. तर a भागिले 5 बरोबर k असेल तर a बरोबर 5 गुणिले k 5k, b भागिले 3 बरोबर k तर b बरोबर 3k दुसरी चौकट. या ठिकाणी a अधिक 7b भागिले b ची किंमत काढायची आहे. a अधिक 7b, a ची किंमत 5k आहे आणि 7b ची किंमत या ठिकाणी 3k आहे, म्हणून 3k. 7 छेदस्थानी 7 गुणिले 3k, b ची किंमत 3k, 7 गुणिले 3k, वरती 7 × 21k, 5k अधिक 21k भागिले 7 × 21k आहेच पुढं. 5k अधिक 21k भागिले 21k, 5k अधिक 21k 26k भागिले 21k. ओके, 26k भागिले 21k, केला k गेले तर a अधिक b भागिले 7b बरोबर 26 भागिले 21. प्रश्न दुसऱ्यातला बी 4 गुणांचा आहे. ओके, खालील उपप्रश्न सोडवा. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर असून त्याची रुंदी 400 मीटर आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर. लांबी किलोमीटरमध्ये आहे, रुंदी 400 मीटर आहे. दोन्ही परिमाणे एका एककात करायची. किलोमीटरचं मीटर केलं तर 1.2 किलोमीटर म्हणजे 1200 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि वरचं 0.2 किलोमीटर म्हणजे 200, म्हणजे 1.2 म्हणजे ह्याला 1000 गुणल्यानंतर 1200 मीटर. रुंदी 400 मीटर आहे. लांबी भागिले रुंदी म्हणजे 1200 भागिले 400, 2 2 शून्य गेल्या, 4 1 4 त्रिकोण 12, 3 1. ओके,
त्यानंतर एक्स ही संख्या 25 व 4 यांचा भूमितीमध्ये आहे, तर एक्सची किंमत काढा. एक्स हा 25 आणि 4चा भूमितीमध्ये असेल तर भूमितीमध्याच्या गुणधर्मानुसार एक्स वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार 25 गुणिले 4 एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स 25चं 5 आणि 4चं 2 5 2 10 एक्स बरोबर 10 एक्स बरोबर 10. ओके, हा 4 गुणांचा प्रश्न झाला. त्यानंतर प्रश्न तिसरा म्हणजे प्रश्न पहिला दुसऱ्यातला ए 2 गुणांचा आणि बी 4 गुणांचा असा 6 गुणांचा आणि प्रश्न पहिला 4 गुणांचा 10 गुण झाले. या ठिकाणी प्रश्न तिसऱ्यातला ए कृती पूर्ण करा 3 गुणांचा आहे. ए 2 संख्यांची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो आणि बाकी 19 उरते. तर त्या संख्या शोधण्यासाठी कृती पूर्ण करा. मोठी संख्या x मानू, लहान संख्या y मानू. म्हणून दिलेल्या अटीनुसार x अधिक y बरोबर 103. 2 संख्यांची बेरीज 103 म्हणून x पहिली संख्या आहे, y दुसरी. दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले म्हणजे भाज्य x होईल, भाजक y होईल. 2ने भागाकार 2 येतो म्हणजे भागाकार 2 आणि भाजक y. मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो आणि बाकी 19 उरते म्हणून इथे 19 बाकी. ओके, समीकरण तयार केलं. 2 गुणिले y मागे घेतले x वजा 2y बरोबर 19. समीकरण 1 म्हणून 2 वजा करू. समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 103. दुसरं x वजा 2y बरोबर 19. 1 म्हणून 2 वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलले. अधिकचं वजा, वजाचं अधिक, या अधिकचं वजा बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं. 2y आणि 1y 3y x वजा 100 103 म्हणून 19 गेले 84 उरले. 3y बरोबर 84. 3 84ला भागून 3 पलीकडे गेले 84ला भागले 3 2 6 उरले 2 24 झाले. 3 8 24 y बरोबर 28. x अधिक y बरोबर 103. या समीकरणात y ची 28 किंमत लिहिली. x अधिक 28 बरोबर 103 अधिक 28 पलीकडे गेले वजा 28 103 वजा 28 75. दिलेल्या संख्या 75, मोठी संख्या आणि लहान 28. ओके, अशा पद्धतीनं हा प्रश्न तिसऱ्यातला ए 3 गुणांचा झालेला आहे. बी 6 गुणांचा आहे, 3 गुणांचा आहे म्हणजे एकूण 6 गुण झाले. खालील उपप्रश्न सोडवा. प्रश्न तिसऱ्यातला बी एस बी बरोबर 2 आणि बीस सी बरोबर 4 तर एचा चौथा छेद 32 बी वर्ग सी वर्ग आणि संपूर्ण चौकट कंसाचा घन. ए भागिले बी बरोबर 2/1 म्हणजे ए भागिले बी बरोबर 2/1 म्हणून ए बरोबर तिरकस गुणाकार ए गुणिले 1 ए आणि 2 गुणिले बी 2 ए बरोबर 2 आणि बीस सी म्हणजे 4 तर बी छेद सी बरोबर 4/1 तिरकस गुणाकार बी 1 के बी 4 गुणिले सी 4 ओके. ए बरोबर या ठिकाणी 2 गुणिले बीची किंमत 4 2 गुणिले 4 8 म्हणजे ए 8 आणि बी 4 या किमती एचा चौथा भागिले बीचा वर्ग सी वर्ग यामध्ये घालायच्या. एचा चौथा म्हणजेच या ठिकाणी 8 आहे. 8चा चौथा म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 4 वेळा. छेद हे 32 आहेत. बी वर्ग म्हणजे या ठिकाणी 4 गुणिले 4 आणि हा सी वर्ग म्हणजे सी गुणिले सी. छेदस्थानी 1 2 3 4 वेळा शी आहेत. अंशस्थानी 1 2 3 4 वेळा शी आहेत. ते गेले. 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 4 वेळा 8 आहे. छेदस्थानी 32 गुणिले 4 गुणिले 4 आहे. वरच्या एका 8नं 32ला भागलं 8 चौक 32. या 4नं या 8ला भागलं 4 दुने 8. या 4नं या 8ला भागलं 4 दुने 8. या 4नं या 8ला भागलं 4 दुने 8. चौकट कंसाचं घन आहे. हे कंसामध्ये फक्त 2 गुणिले 2 गुणिले 2 बेदुनी 4 दुने 8चा घन 512 ही याची किंमत आहे. ओके, आणि चौथा प्रश्न आहे या ठिकाणी बी पूर्ण चौथा एच म्हणा 4 गुणांचा प्रश्न आहे. खालील समीकरण सोडवा. 12x वर्ग अधिक 18x अधिक 42 छेद 18x वर्ग अधिक 12x अधिक 58 बरोबर 2x अधिक 3 छेद 3x अधिक 2. सोडवा म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे. या ठिकाणी x इज नॉट इक्वल टू 0
जर x बरोबर इथं 0 असेल, x बरोबर 0 असेल तर या ठिकाणी तर इथं 0 झालं, इथं 0 झालं, इथं 0, इथं 0, 42/58 बरोबर इथंही 0 झालं, इथंही 0 झालं, बरोबर 3/2. म्हणजे 2 42ला भागलं 21, 58ला 2 भागलं 29 बरोबर 3/2. ही विसंगती येथे मिळते. ओके, हे विसंगत विधान मिळते. तिरकस सगुणक समान येत नाहीत. 21×2 42, 29×87 हे विसंगत विधान मिळते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला x इज नॉट इक्वल टू 0 हे स्वीकारायचं आहे. म्हणून 12x² अधिक 18x अधिक 42/18x² अधिक 12x अधिक 58 बरोबर 2x अधिक 3/3x अधिक 2 बरोबर k मानू. ओके, दुसऱ्या गुणोत्तराच्या दोन्ही पदांना म्हणजे या दुसऱ्या गुणोत्तराच्या दोन्ही पदांना 6x ने गुणू. म्हणून या ठिकाणी 12x² अधिक 18x अधिक 42 भागिले 18x² अधिक 12x अधिक 58 बरोबर 6x कंसात 2x अधिक 3 भागिले 6x कंसात 3x अधिक 2. या ठिकाणी इथं पुन्हा आणि k. म्हणून या ठिकाणी 12x² अधिक 18x अधिक 42 भागिले 18x² अधिक 12x अधिक 58 बरोबर 6x आत गुणायचं. 12x² अधिक 6 तिरक 18x छेदस्थानी सारखं 18x² अधिक 12x बरोबर k. ओके, समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी दुसरं गुणोत्तर पहिल्या गुणोत्तरातून वजा करायचं. या ठिकाणी 12x² अधिक 18x अधिक 42 वजा 12x² वजा 18x भागिले 18x² अधिक 12x अधिक 58 वजा 18x² वजा 12x बरोबर k. ओके, 12x वजा 12x² आणि 18x वजा 18x वजा 18x 18x² वजा 18x² अधिक 12x वजा 12x गेल्यानंतर 42 भागिले 58 बरोबर k. वरती खाली आपण 2 भागलं. 2 2 4 k 19×58 k बरोबर 21/29. म्हणून या ठिकाणी 2x अधिक 3 भागिले 3x अधिक 2 बरोबर 21/29. ओके, कारण हा केच आपला आहे. 2x अधिक 3 भागिले 3x अधिक 2 बरोबर केच आहे. म्हणून या ठिकाणी केची किंमत आपली 2x अधिक 3 भागिले 3x अधिक 2 बरोबर ही केची किंमत 21/29 तिरक दोघाकार 29 कंसात 2x अधिक 3 बरोबर 21 कंसात 3x अधिक 2. 19 2 58x अधिक 19 त्रिक 87 बरोबर 21 त्रिक 43x अधिक या ठिकाणी 21 2 42 58x वजा 43x एका बाजूला घेतले. 8 पलीड गेले. 42 अधिक 8 58मधून 8 म्हणून 3 गेले. 5 उरले. 5 म्हणून 4 गेले. या ठिकाणी
सॉरी 21 त्रिक 63 3 आहे. 21 त्रिक 63 एक्स आणि 21 दुनी 42. त्यामुळं 58मधनं वजा 58 एक्स वजा 63 एक्स वजा 5 एक्स बरोबर हे अधिक 29 त्रिक 87 अधिक 87 पलीकडे गेले 42 वजा 87 7मधून 2 गेले उरले या ठिकाणी 5 आणि 8मधून 4 गेले उरले 4 वजा 45 म्हणजे वजा 63 एक्स अधिक 28 एक्स वजा 5 एक्स आणि 42 वजा 87 वजा 45. ओके, दोन्हीवरचं वजा वजा गेले. एक्स बरोबर 45/5 एक्स बरोबर 9. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. या ठिकाणी व्हिडिओच्या प्रोत्साहनासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.